आणली शेरी बांधली दोरी, खागे शेरे बोरीचा पाला, तुझा गुरु माझा चेला, लाथ मारून सीधा केला. उलाला 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 उलाला, तू है मेरी फॅन्टसी. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का एक नंबर झडती घेतला डोन्या भाऊ तुनं. आ हा 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 काय झडती घेतलास तू. आता मी फॅन होऊन गेलो. बरं डोन्या भाऊ मी का म्हणतो, आता पोळा येत आहे तर पाडव्याला बोलवशील का नाही बोलवशील मला बकरा खाले. त्या बापाले कापणं बे, साल्या लेंडीची सुई, साला निष्ठा बकरा बकरा करते घुबड तोंड्या, मला दिसू नको तोंड काळ फोडून टाकीन त्या पूर्ण. आणि पोळ्याला का बकराच खाते का, पुरणपोळी चकल्या भजे बोंड हे कोण खाईल त्या बाप. बाप पे जाने का नहीं डोन्या भाई, मैं पहिले बता रहा तेरे को, बाप पे नहीं जाने का. माझ्या बायकोले काही म्हणलं लगे तो चालते, पण बापाला काही म्हणायचं नाही. बाप मला आत्ताही बिस्कुट चारते. मग आबा नालीत पडलेला चेंडू, तू या गावला केव्हापासून पोळा मनवायला लागला बे. आबा पोळा तर आमच्या शेतकऱ्याचा सण आहे बे. लहान लहान पोरं मस्त बैलाले धुते, आमचा शेतकरी भाऊ मस्त बैलाले सजवते, आमची आई मस्त पैकी पुरणपोळी भजे बोंड चकल्या लाडू बनवते, आणि मग आम्ही आमच्या बैल राजाले मंदिरात घेऊन जातो. आणि झेंडी मुंडी नाही खेळत का मोठी भाऊ. तुझ्या बाप्पाची झेंडी मोंडी तोडतो साला, थांब आता. अबे झेंडी मुंडीची लेंडी साला, पोळ्याले का निष्ठे पत्ते खेळणं झेंडी मुंडी खेळणं म्हणजे पोळा होते का बे. का शेटा आपला शेतकरी भाऊ वर्षभर बिचारा काम करते, आता एक दिवस भेटते त्याला आपल्या दोस्त मित्रासोबत बसाले म्हणून बसते तो. पोळ्याले झेंडी मुंडीच्या पत्त्याचं नाव देऊन बदनाम नको करू बकऱ्या. बिलकुल बरोबर म्हणलास तू ना डोन्या भाऊ. माझी बायको पण नाही का मागच्या वर्षी झेंडी मुंडी खेळत होती, 130 रुपये हारली लमची, तर तिनं नाही का रागामध्ये त्या झेंडी मुंडी वाल्याची मुंडीच तोडली. आता तो फक्त आपली झेंडी घेऊन फिरून राहिला. आबा त्या झेंडी मुंडी लेंडी जाऊ द्या, मला हे सांगा का तुम्हाला बोजारा पाहिजे का नाही पाहिजे बे. बापा हे का विचारायचं होय का, मला पाहिजे मोदी भाऊ बोजारा दे ना. मला पाहिजे मोदी भाऊ बोजारा. तुले तर माहित आहे मग पाकिस्तान पुरा कंगाल होऊन गेला, मला बोजारा दे ना का. ठीक आहे चला मग, पाया लागा माझ्या आणि आशीर्वाद घ्या.